नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपणा सर्वांचं पुनश्च एकदा एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मी गजानन गायकवाड मनपूर्वक स्वागत करतोय। मुख्यमंत्री राज्यभर ओरडून सांगतात की महिला ह्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत आणि त्या लाडक्या बहिणीला जेलमध्ये टाकायला थोडीही लाज हे सरकार बाळगत नाही। कारण मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण स्वतःच घराणं घेऊन स्वतःच्या मागण्या घेऊन आंदोलनाला गेली तर तिला जेलमध्ये टाकायचं काम या स्थानिक प्रशासनाने पोलीस प्रशासनाने केलेलं आहे। संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। त्यामुळे मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशा अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत कर्जमाफीची छोटी मोठी संपूर्ण अपडेट ही तुमच्यापर्यंत पोहोचत असतो। आणि काल आपण अपडेट घेतली होती की रविकांत तुपकर हे आज मुंबईला आंदोलन करणार होते आणि ते आंदोलन करू नये म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केलं होतं, जेलमध्ये टाकलं होतं, कोठडीमध्ये टाकलं होतं। तरी भूमिगत होऊन रविकांत तुपकर हे आज मुंबई इथे आंदोलनासाठी गेले असता पनवेल मधील एका खाजगी शाळेमध्ये ते थांबले होते आणि त्या खाजगी शाळेच्या गेटवरती पोलिसांनी कडेकोट असा बंदोबस्त लावला होता की रविकांत तुपकर आणि त्यांचे सहकारी, त्याच्यामध्ये महिला भगिनी सुद्धा होत्या, ज्याला मुख्यमंत्री स्वतःची लाडकी बहीण म्हणून घेतोय, त्या महिला भगिनी ह्या कर्जमाफीच्या आंदोलनामध्ये सामील होत्या। आणि त्यांनी ज्या वेळेस पनवेल मधून त्या खाजगी शाळेमधून आंदोलनाला सुरुवात केली त्या पहिलेच पोलीस प्रशासन हे गेटवरती हजर होतं आणि त्यांनी आंदोलन पुढे सरकवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांना त्यांना दमदाटी केली आणि त्याच्यामध्ये असलेल्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीलाही या पोलिसांनी त्यांच्या जी पोलीस व्हॅन आहे त्या पोलीस व्हॅन मध्ये डांबायचं काम केलेलं आहे। मग सांगा, शेतकऱ्यांनी स्वतःच्या मागण्या मागायच्यात की नाही? कारण शेतकऱ्यांनी जर स्वतःच्या मागण्या मागायचा प्रयत्न केला तर त्याला जेलची हवा खावी लागते। मग हे सरकार, मुख्यमंत्री जे काय आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, ते ज्या महिलांना स्वतःची लाडकी बहीण म्हणतात त्या लाडक्या बहिणीलाही तुम्ही जेलमध्ये टाकायला मागं पुढे बघत नाहीत। मग छाती ठोकून कशाला सांगताय की आम्ही महिलांना सक्षम करणार आहोत, महिलांना आम्ही आमची बहीण मानतो आणि ती बहीण तुम्हाला जेलमध्ये गेल्यावर थोडी तरी लाज वाटत नाही का? ती बहीण फक्त शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी आंदोलन करीत होती आणि शेतकऱ्यांचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न हे सरकार का करतंय, हे प्रशासन का करतंय, हे पोलीसवाले शेतकऱ्यांना दबावात ठेवण्याचा प्रयत्न का करतात, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। कारण शेतकऱ्यांनी आता मागण्या मागायच्यात की नाही? कारण शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आहेत, शेतकऱ्यांना विमा पण मिळाला नाही। तर जे रविकांत तुपकर यांनी जे आंदोलन काढलं होतं, आता तुम्ही म्हणता रविकांत तुपकर विषयीच बोलतोय, पण सध्या तरी शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन मुंबईपर्यंत जाण्याचं काम रविकांत तुपकर हे करत आहेत। त्यांना अटकेचे वॉरंट निघाले होते तरी ते आज मुंबई ते दाखल झाले आणि मुंबईमध्ये जाऊन आंदोलन करायचा त्यांनी प्रयत्न केला, पण तिथूनही पोलीसवाल्यांनी त्यांना उचललेलं आहे। त्यांना जेलमध्ये टाकायचं काम हे पोलीस प्रशासनाने केलेलं आहे। त्यासोबत त्यांच्या ज्या काही पत्नी आहेत शर्वरी तुपकर त्यांनाही त्यांनी टाकला आहे आणि त्याच्यामध्ये रविकांत तुपकर यांनी बोलताना सांगितलं की जिला तुम्ही तुमची लाडकी बहीण म्हणता त्या लाडक्या बहिणीलाही जेलमध्ये टाकायला तुम्ही मागं पुढे पाहत नाहीत। मग आता शेतकऱ्यांना वाली कोणी आहे की नाही? कारण वारंवार विधानसभेमध्येही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय मांडला जातोय, पण त्याला उत्तर द्यायला मंत्री हजर नसतात, कृषी मंत्री हजर नसतात, महसूल मंत्री, सहकार मंत्री कोणी हजर नसते, पण तरीही त्यांचे वारंवार प्रयत्न आहेत की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी। सुधीर मुनगंटीवार, रोहित पवार, एकनाथ खडसे, भास्कर पाटील खूप वेळा बोललेत, आजही रोहित पवार म्हणलेत की शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपये अनुदान द्या, त्याचबरोबर व्याज सवलत योजना ही लागू करा ज्याने शेतकऱ्याला मदत होईल। पण त्यांचं ऐकायला तिथे कोणीही मंत्री उपस्थित नाहीत। मग शेतकऱ्यांना वाली कोणी आहे की नाही असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडायला लागलाय। कारण शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन जर मुंबईला गेलं तर आता जेलची हवा खायची वेळ या मागण्या आणि आंदोलन करणाऱ्यावर येत आहे। मग आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय अजून किती दिवस असा ताटकळत राहणार आहे आणि किती दिवस जे काही आंदोलन करणार त्यांना जेलची हवा खावी लागणार आहे? आता याला
काही उत्तर सध्या तरी माझ्याकडे नाही आहे. आणि कर्जमाफी बद्दल हे सरकार सकारात्मक नाही आहे हे दिसून येते. कारण जे कर्जमाफीसाठी आंदोलन करायला गेले होते, रविकांत तुपकर कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यासाठी मुंबई येथे गेले असता त्यांना उचललेलं आहे, पनवेल मधूनच उचललंय, त्यांना मुंबईपर्यंत पोहोचू पण दिलं नाही. आणि शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची कोणतीही आशा सध्या तरी नाही. आता जोपर्यंत सर्व शेतकरी एकजुटीने रस्त्यावरती उतरत नाहीत, आंदोलन करत नाहीत, तोपर्यंत तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता आता सध्या तरी कमी आहे. कारण थोडेफार लोक घेऊन आंदोलन करणं आणि त्याला दाबदडपशाही करणं, त्यांना घराकडे पाठवणं हे आता पोलीस प्रशासन करत आहे. कारण हिंगोलीच्या कार्यकर्त्यांनी नग्न आंदोलन केलं होतं, त्यांनाही मुंबईच्या बाहेरच अडवण्यात आलं होतं, आझाद चौकीमध्ये नेण्यात आलं होतं आणि तिथूनच त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं की 1.5 महिन्यात आम्ही कर्जमाफी करू. 1.5 महिन्यात कर्जमाफी नाही आणि काहीच नाही. शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसायचं काम सध्या हे सरकार करत आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. कारण जे गुन्हे करतात त्यांना 6-6 महिने 3-3 महिने हे गुन्हेगार सरकारला सापडत नाहीत. आणि जे कोणता गुन्हा करत नाही, स्वतःची संविधानिक मार्गाने लढाई लढतात, त्यांना पोलीस ठाण्यात टाकायला सरकार मागं पुढे पाहत नाही, पोलीस प्रशासनही मागं पुढे पाहत नाही. मग आता शेतकऱ्याच्या तोंडाला पानं फुटण्यासारखं झालं असं मला काही हरकत नाही. कारण शेतकऱ्यांना वाली कोणी राहिलं नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांना खरा वाली भेटत नाही तोपर्यंत शेतकऱ्याला स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागेल आणि त्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल. कारण रस्त्यावर उतरल्याशिवाय आणि संवैधानिक मार्गाने लढाई लढल्याशिवाय आणि गनिमी कावा केल्याशिवाय तुमची काय आता कर्जमाफी होऊ शकत नाही. असं तरी सध्याच्या या स्थितीला, या परिस्थितीला ही जाणीव या सरकारकडून करून देण्यात येत आहे. सरकार वारंवार शेतकऱ्यांचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत आहे. हे होतं छोटंसं पण महत्वपूर्ण अपडेट. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो. जय हिंद.